साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। आंबोली मान्सून मॅरेथॉन 2024 ला उत्साहात सुरुवात झाली। या निमित्तानं हजारो धावपटूंनी आंबोलीत हजेरी लावली। या मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन भाजप युवा नेते विशाल परब, सामाजिक कार्यकर्त्या वेदिका विशाल परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, उपसभापती गौरव मुळीक, सभापती मोहिनी मडगावकर तसेच आंबोलीच्या सरपंच सावित्री पालेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। आंबोली सारख्या चांगल्या स्थळामध्ये आज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून आंबोली ॲडव्हेंचर रिसोर्स ग्रुप अँड आंबोली सांगेली त्याचप्रमाणे सायकलिंग असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि आंबोलीच्या सर्वच आमच्या तरुण मंडळी, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा प्रशासन असेल, संपूर्ण सिंधुदुर्गातील मॅरेथॉन स्पर्धेतील जे इच्छुक सर्व मंडळी सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी संपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन स्थानिक मंडळींनी केलेलं आहे। सर्वपक्षीय हा कार्यक्रम आहे आणि असा सुंदर कार्यक्रम मागील 2-3 वर्षापूर्वी सुरुवात करताना स्थानिक आंबोलीचे सरपंच असतील, आम्ही सर्वजण या ठिकाणी सुरुवात केली होती। मला एकच म्हणायचं वाटतं आहे की या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा नाही तर देशाचं लक्ष या मॅरेथॉन स्पर्धेवरती होता। आज ही स्पर्धा आयोजित केली होती आणि आयोजित सुरुवात झालेलं आहे। या ठिकाणी प्रशासनामध्ये SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील किंवा आमचे सर्वच मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आजचा कार्यक्रम खूप शुभेच्छा देण्यालायक आहे, कारण आज जी सुरुवात झालेली आहे ती खूप सुंदर झाली आहे। माझा एकच ध्येय आहे किंवा आमच्या सर्व मंडळींचं एकच ध्येय आहे की या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आंबोलीमध्ये होणं काळाची गरज आहे। मला एकच म्हणावंसं वाटतं, पुढच्या वर्षीचा कार्यक्रमसुद्धा आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलवर नेण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी खरोखर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात चांगली झालेली आहे। आपण वारंवार भेटतच राहू, कारण पुढील 3 स्पर्धा आहेत। 15 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आहे आणि 5 किलोमीटर आहे। आणि या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी राज्यातनं नाही तर देशातनं स्पर्धक आलेले आहेत। आंबोली हे खरोखरच देशातलं नाही जगातलं एक चांगलं स्थान आहे। आणि या ठिकाणी पुढच्या वर्षी मी स्वतः खूप आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि क्रीडा मंत्री जे असतील त्यांना आणण्याचा प्रयत्न करू। आणि आदरणीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब किंवा आमचे देवाभाऊ आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, या सर्व मंडळींना पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला आणण्याचा प्रयत्न करणार। मी विशेष आभार मानणार आहे या गावचे सरपंच, सर्व त्यांची बॉडी आणि रेस्क्यू जी टीम आहे ही आंतरराष्ट्रीय म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचे आदरणीय आमचे आल्मेडा साहेब यांचं मी आभार मानतोय, त्यांच्या टीमचे आभार मानतोय। रेस्क्यू टीम ही जीवनातली सगळ्यात मोठी टीम आहे, कारण आंबोलीमध्ये जेव्हा प्रसंग घडतो त्यावेळी पहिलं नाव घेतलं जातं रेस्क्यू टीमचं। आणि या मंडळींनी जे उपकार आमच्या लोकांवर केले
ते आम्ही केव्हाही विसरू शकत नाही. आदरणीय सर्व टीमचं मी धन्यवाद मानतोय. या ठिकाणी आलेले आमचे उपसभापती मुळीक साहेब असतील किंवा इतर सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतोय. सर्व पक्षीय मंडळींना धन्यवाद देतोय. हा असा प्रकार आहे की आरोग्य निरोगी कसं राहावं याचा एक उत्तम संदेश आहे. मी एक स्वतः ॲथलेटिक आहे आणि मी ॲथलेटिक असल्यामुळे मी सांगू शकते की उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुठला ना कुठला खेळ असणं, एक खेळाडू म्हणून ते कार्यरत असणं फार गरजेचं असतं. आणि ते आपण जेव्हा कामामध्ये कार्यरत असतो आणि एक खेळाडू म्हणून खेळ खेळत असतो तेव्हा आपल्या आयुष्याचे कुठले तरी 5-10 वर्ष आपण वाढीव करत असतो आणि त्यामुळे ॲथलेटिक असणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे मॅरेथॉनसारख्या ह्या अशा स्पर्धांना मी फार प्रोत्साहन देऊ इच्छिते. आहे तो अविस्मरणीय आहे, शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण जो काय अनुभवतो तो अविस्मरणीय आहे. निश्चितच महिलांचा जो काय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो आज महिला आणि पुरुष एकत्र आल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा इथे आज प्राप्त झालेली आहे आणि महिलांचा जो उत्साह आहे तो वाखडण्यासारखा आहे आणि असाच प्रतिदिवस उत्साह वाढेल याची मी खात्री देते. मी इथे आलेल्या सर्वच धावपटूंचे स्वागत करते आणि मला असं म्हणायचं आहे महिला आणि पुरुष इथे असा कुठलाच भेदभाव होऊ शकत नाही, कारण पुरुषांपेक्षा महिलांचा जास्त सक्रिय सहभाग आहे हे दिसून येते. आणि मॅरेथॉन ही एक केवळ शर्यत नाही आहे, तर ती आपल्या आरोग्याशी शिस्त, आपले आरोग्य आणि आपली ह्या सगळ्यामागची जिद्द ह्या सगळ्यांची परीक्षा आहे. त्याच्यामुळे ही केवळ एक शर्यत नसून त्या आपल्या जिद्दीची आणि आरोग्याची एक परीक्षा आहे आणि यामध्ये कुठला खेळाडू कितपर्यंत जातो त्याच्यातून त्या जिद्दीतून त्या शेवटच्या रेषेपर्यंत तो कसा पोचतो यातून आपल्या जीवनात आपण कसे पुढे गेलं पाहिजे ही एक प्रेरणा भेटते. त्याच्यामुळे आज पर्यटन स्थळ जे आपल्याला लाभलेलं आहे ते आमचं खरं सगळ्या कोकणवासियांचं भाग्य आहे आणि अशा ठिकाणी आज आपल्याच जनतेने हा आपल्या आज युवकांसाठी जो आणि सर्वच वर्गीय आहेत, युवकच असं नाही आहे, आज सर्व वयोगटातील लोक माणसं आज इथे एकत्र आलेली आहेत आणि त्या सगळ्यांचाच आज जो काय उत्साह आणि एक ऊर्जा आज पाहायला भेटली आहे ती खरोखर उल्लेखनीय आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांचं स्वागत करतो आणि असेच कार्यक्रम पुढे वर्षानुवर्षे घडत राहावे ही प्रार्थना करतो. गेले आता मॅरेथॉनचं हे 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा सुरुवात केली खरंच नवीन संकल्पना घेऊन सुरुवात केली. विशालबाईंचं पण मार्गदर्शन लाभलं. आमची सह्याद्री ॲडव्हेंचर टीम, सर्व टीम म्हणजे एवढ्या सक्रियतेने स्वतः मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आणि त्याची व्याप्ती वर्षानुवर्ष वाढत गेली आणि जवळजवळ आंबोलीमधील आता 4 दिवस अगोदरपासून हॉटेल सर्व फुल आहेत. असेच वेगवेगळे कार्यक्रम घेऊन पर्यटनाच्या नवीन संकल्पना घेऊन आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. सगळ्यांचा नेहमी सहभाग असतो यासाठी आणि एक वेगळी ऊर्जा जेव्हा नवीन संकल्पना ही चालू केली होती आम्ही रेस्क्यू टीम आमच्या आंबोली, सांगली आणि ग्रामपंचायत मिळून, तेव्हा खरंच नवी ऊर्जा चालू झाली आणि जेव्हा दर वर्षानुवर्ष ही व्याप्ती वाढत गेली आणि हे सगळं आता तर बुकिंग एवढा फास्ट फुल होतात. मला वाटतं पुढच्या वर्षी 2000पर्यंत बुकिंग होतील आणि ही व्याप्ती अशी वाढत जाऊ आणि माझ्या गावचं मी तर स्वतःला नशिबवान समजते की मी आंबोली गावची सरपंच आहेत आणि मला या गावची सेवा करायला मिळते आणि अशा वेगवेगळ्या संकल्पनांनी आंबोलीच्या पर्यटन वाढीला नेहमीच दिशा मिळो, सक्रिय हो आणि आंबोली जगाच्या नकाशावर कोरलेलंच आहे, पण अशा विविध संकल्पनांनी जगभरात या आंबोलीची नवी ओळख निर्माण होईलच अशी आशा करते आणि या सगळ्या कार्यक्रमाला आमचे रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य असतील सर्वांनी यशस्वीरित्या प्रयत्न करून म्हणजे अहोरात्र मेहनत घेऊन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करते आणि सर्व जी मान्यवर सर्व पक्षीय मान्यवर आलेले आहेत इथे त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करते की आंबोलीमध्ये तुम्ही सगळ्यांनी या मान्सून मॅरेथॉनसाठी सहभाग घेतला.